सर्वांना माझा नमस्कार. झेड-पी डिजिटल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. AIच्या मदतीनं विविध प्रकारचे बॅनर बनवण्याच्या आपल्या कार्यशाळेमध्ये आज आपला विषय आहे, जे 10वी 12वी किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये असो यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना अभिनंदन किंवा कौतुक करणारे असे बॅनर कसे बनवावे. की आपण पाहतो व्हॉट्सअपवर की अनेकजण या ठिकाणी विद्यार्थ्यांचा फोटो, त्यांचे गुण असणारे आणि काही मराठी संदेश किंवा शुभेच्छा संदेश असणारे बॅनर आपण शेअर करताना किंवा व्हॉट्सअप स्टेटसला पाहत असतो. मग आपल्यालाही जर हे असे बनवता आले तर किती बरं होईल असं प्रत्येकांना वाटते. आणि हे बनवणं अगदी कमी वेळेमध्ये आणि अतिशय आकर्षकपणे बनवणं सहज शक्य आहे, ते पण AIच्या मदतीनं. आणि आज आपण ते कशाप्रकारे बनवायचं हेच पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये ChatGPT आणि जेमिनी या नावाचे 2 ॲप्स AIचे टूल्स या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये आहेत. तर आपण आज या ठिकाणी AI म्हणजेच जेमिनी व ChatGPT या टूल्सच्या मदतीनं या ठिकाणी पाहूया कशाप्रकारे अभिनंदनपर बॅनर बनवायचे, ते पण फोटोसहित व गुण आणि मराठीमध्ये शुभेच्छा संदेशासह कशाप्रकारे या ठिकाणी आपण बॅनर बनवणार आहोत ते आपण प्रात्यक्षिक रूपामध्ये पाहूया. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम आपण ChatGPTमध्ये या ठिकाणी ChatGPTचा आपला इंटरफेस या ठिकाणी आलेला आहे. आपण सर्वजण जाणतो की या ठिकाणी पहा की हा जो प्लसचं चिन्ह आहे, या प्लसच्या चिन्हावर जर गेलं तर आपल्याला या ठिकाणी कॅमेरा फोटोज, तर आपल्याला आज कॅमेरा जर आपल्याला लाईव्ह फोटो घ्यायचा असेल, लगेच तिथंच फोटो काढायचा आहे आणि तो लगेच ॲड करायचं, तर त्या ठिकाणी कॅमेऱ्याचा यूज होतो. आणि दुसरा जो पर्याय आहे फोटोज, तर हे फोटोज वापरून आपण त्या विद्यार्थ्यांचे फोटो या ठिकाणी ॲड करू शकतो. तर सर्वप्रथम मी या ठिकाणी फोटो घेणार आहे. फोटोमध्ये जाऊन पहा, फोटोमध्ये गेल्यानंतर माझी गॅलरी ओपन झालेली आहे. या गॅलरीमध्ये मला आता काही विद्यार्थी निवडायचे आहेत. पहा या ठिकाणी आपण पाहतोय की हे विद्यार्थी मी AIवरूनच घेतलेले आहेत, हे रिअलमधले विद्यार्थी नाहीत. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचा डेमो दाखवा म्हणून मी AIवरूनच हे विद्यार्थी डाउनलोड केलेले आहेत. तर पहा या ठिकाणी मी पहिल्यांदा या विद्यार्थ्यांना सिलेक्ट करून घेतो आहे. मला 4 विद्यार्थ्यांचं बॅनर बनवायचे. पहा आपली शाळा असते, अनेकजण गुणवत्ता यादीत आलेले असतात, मग त्या सर्वांचा एका बॅनरवर फोटो राहावा असं वाटतो. तर आपण या ठिकाणी अनेक फोटो वापरून कशाप्रकारे, कारण एक फोटो वापरून आपल्याला आता बनवता येत आहे की आपण जशी शाळेची जाहिरात बनवली किंवा बड्डेचं आपण बॅनर बनवलं, बड्डेचं बनवत असताना आपण एका फोटोचा यूज तर केलेला आहे, पण एकापेक्षा जास्त फोटो यूज करून आपण बॅनर कसे बनवायचे ते यामध्ये पाहणार आहोत. तर 4 फोटो मी या ठिकाणी वापरत आहे. याला डन केलं आहे. पहा या ठिकाणी हे 4ही फोटो आलेले आहेत, मी सिलेक्ट केलेले आहेत. पहा या ठिकाणी हे 4 फोटो. आता हा 4 फोटोंचा या ठिकाणी मी बॅनरवर उपयोग करणार आहे. तर पहा या ठिकाणी आता मला फोटोज आलेले आहेत, या फोटोंचा मला वापर करायचे. आता मला आवश्यकता आहे ती एक चांगल्या प्रॉम्प्टची. मला काय पाहिजे, या फोटोंचा वापर करून कशाप्रकारे त्यांचं आपल्याला बॅनर बनवायचे. तर मी जास्त वेळ लागू नये यासाठी मी ऑलरेडी या ठिकाणी प्रॉम्प्ट बनवून ठेवलेला आहे, तोच प्रॉम्प्ट इथं घेणार आहे. पाहूया, मी माझा जो प्रॉम्प्ट या ठिकाणी बनवला आहे तो घेणार आहे. पहा या ठिकाणी प्रॉम्प्टचा नमुना मी बनवून ठेवला आहे, तोच मी इथं कॉपी करत आहे. तुम्ही हा प्रॉम्प्टचा नमुना या ठिकाणी टाईप करू शकता. कॉपी केल्यानंतर मी इथं पेस्ट केलेला आहे. पहा प्रॉम्प्टचा नमुना. आता मी याला कट करतो आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी 4 फोटो पहिल्यांदा सिलेक्ट केले, त्यानंतर मी हा जो प्रॉम्प्ट बनवला होता तो मी कॉपी केला आणि या ठिकाणी पेस्ट केला. आता या प्रॉम्प्टमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारचा प्रॉम्प्ट द्यायचा आहे. पहा मी या ठिकाणी प्रॉम्प्ट जो दिला आहे, वरील फोटोमध्ये पहिला फोटो हा अजयचा आहे. पहा हा जो फोटो आहे तो अजयचा आहे. मला तो कुठं पाहिजे, तो बॅनरवर मध्यभागी मोठ्या आकाराचा असावा. पहा या ठिकाणी हा फोटो पहिला नंबर आलेला आहे, म्हणून
तुम्ही पाहू शकता त्याला 95% आहेत, स्नेहाला 93, पूजाला 91 आणि रोहितला 90%. तर त्याचा पहिला क्रमांक आलेला आहे म्हणून या ठिकाणी तो मध्यभागी असावा. त्यानंतर बघा मी त्याला पुढं जो प्रॉम्प्ट दिला आहे व त्याच्या बाजूला, आता या ठिकाणी व त्याच्या बाजूला दुसरा फोटो हा स्नेहाचा असावा. कोणाचा? स्नेहाचा असावा, म्हणजे ही स्नेहा, या ठिकाणी ही स्नेहा आहे. आणि तिसरा फोटो हा पूजाचा असावा, ही पूजा आहे. आणि तो चौथा फोटो हा या ठिकाणी रोहितचा असावा आणि तो छोट्या आकारात असावा, मी या ठिकाणी दिला आहे. आता बाजूला म्हणजे कोणत्या बाजूला? आता मध्यभागी घेतल्यानंतर एका बाजूला आपण या ठिकाणी काय करूया, त्याच्या एका बाजूला, म्हणजे आता हे 4 जण आहेत, तर मध्यभागी हा जर आला अजय, तर एका बाजूला 1 जण आणि दुसऱ्या बाजूला 2 अशा प्रकारे घेऊया. एका बाजूला, त्याच्या एका बाजूला किंवा डाव्या किंवा उजव्या, आता आपण या ठिकाणी उजवी किंवा डावी बाजू अशा प्रकारचं स्पष्ट प्रॉम्प्टसुद्धा देऊ शकतो. किंवा आपण एका बाजूला टाकलं तर ते कोणीही बाजूला टाकेल, म्हणून आपण या ठिकाणी एका बाजूला दुसरा फोटो स्नेहाचा. आता या ठिकाणी तिसरा फोटो पूजाचा आहे, पण तो दुसऱ्या बाजूला या ठिकाणी दुसऱ्या बाजूला तिसरा फोटो पूजाचा, तिसरा फोटो पूजाचा व रोहितचा, व चौथा फोटो रोहितचा छोट्या आकारात असावा. शाळेचे नाव दिल्ली या प्रकारचं असावं आणि गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अजय 95%, स्नेहा 93%, मी त्यांची टक्केवारी पण टाकले, त्यांना क्रमांक पर दिलेले आहेत. खाली तुम्ही अभिनंदनपर मराठी 4 ओळी असावी, म्हणजे अभिनंदन करणारी मराठी अशी 4 ओळींची एक कविता रूपामध्ये 4 ओळी असावी. आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन अशा प्रकारचे एक लाईन असावी. आणि वरील सर्व माहितीचा बॅनर बनवा. आता या ठिकाणी आपण हा सुद्धा एक मॅटर्स टाकू शकतो की आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. प्रवेश देणे चालू आहे असं पहिल्यांदा घेऊया. प्रवेश देणे सुरू आहे, चालू आहे. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्यानंतर शुभेच्छुक एक टाकूया. शुभेच्छुक मुख्याध्यापक व शिक्षक वृंद. मुख्याध्यापक व शिक्षक वृंद. अशा प्रकारे या ठिकाणी आता हा आपला प्रॉम्प्ट बनवून पूर्ण झालेला आहे की मला फोटो कोणत्या पाहिजे. आता तुम्ही असं न टाकता फोटो एका रांगेमध्ये पाहिजे, फोटो 2 रांगेमध्ये पाहिजे, जर जास्त फोटो असतील तर 2 रांगेमध्ये घेऊ शकता. डाव्या बाजूला पाहिजे, उजव्या बाजूला पाहिजे, किंवा मध्यभागी पाहिजे, किंवा वरच्या बाजूला पाहिजे, खालच्या बाजूला पाहिजे, अशा प्रकारचे प्रॉम्प्ट तुम्ही देऊ शकता. तशा प्रकारचं बॅनर तुम्हाला बनवून भेटणार आहे. या ठिकाणी शेवटची वेळ, वरील सर्व माहितीचा बॅनर बनवा. आता मी हा प्रॉम्प्ट त्याला देत आहे. प्रॉम्प्ट दिल्यानंतर तो आता आपली इमेज क्रिएट करणार आहे. आपला प्रॉम्प्ट जेवढा स्पष्ट असेल तेवढीच आपल्याला प्रतिमा सुद्धा स्पष्ट भेटणार आहे. म्हणून प्रॉम्प्ट देत असताना आपल्याला निश्चित काय पाहिजे
ते या ठिकाणी उल्लेख करणे गरजेचं आहे. पहा या ठिकाणी आपली इमेज क्रिएट होत आहे. पहा या ठिकाणी अशा प्रकारे बॅनर बनवून दिलेला आहे की मध्यभागी जो अजयचा फोटो आलेला आहे. मी ज्याप्रमाणे म्हटलं होतं, एका बाजूला मी स्पष्ट असा उल्लेख केला नव्हता की डावी बाजू उजवी बाजू, एका बाजूला स्नेहाचा आणि एका बाजूला पूजा. आता या ठिकाणी या फोटो बसल्या नाहीमधून त्यानं एक फोटो खाली घेतलेला आहे, परंतु अतिशय छान असं या ठिकाणी बॅनर बनवलं आहे. जर आपण त्याला म्हटलं असतं की उजव्या बाजूला स्नेहाचा व डाव्या बाजूला पूजा आणि रोहितचा असला पाहिजे, तर त्याप्रमाणे तो स्पष्ट या ठिकाणी आपल्याला आउटपुट दिला असता. म्हणजे जेवढं स्पष्ट आपण लिहू तेवढं स्पष्ट तो आपल्याला या ठिकाणी परिणाम देणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकता अतिशय छान असं आपलं हे बॅनर बनवून तयार आहे. या ठिकाणी चारोळी आलेली आहे. उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा, प्रवेश देणे चालू आहे आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अशा प्रकारे अतिशय छान असं बॅनर बनवलं आहे आणि हे बॅनर आपण आता व्हॉट्सअपवर, पालकांच्या ग्रुपवर, स्टेटसवर ठेवू शकतो आणि या ठिकाणी इथून ते सेव्ह करायचं आहे. पहा बरेच जण काय करतात की या ठिकाणी डायरेक्ट शेअर करतात, तेव्हा लिंकसुद्धा शेअर होत असते. म्हणून पहिल्यांदा या ठिकाणी सेव्ह करा आणि नंतर ते आपल्या गॅलरीमधून त्याला शेअर करा. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी गुणवत्ता यादीत आलेले किंवा जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांचं अभिनंदन कशा प्रकारे करायचं आणि त्यासाठीचे बॅनर कसे बनवायचे, फोटोचा वापर करून, त्यांच्या गुणांचा वापर करून, त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहिलेलं आहे. अपेक्षा आहे की सर्वांना या ठिकाणी हे प्रात्यक्षिक समजलं असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.